धाराशिवमधल्या परंडा तालुक्यातल्या लाखी या गावात बाणगंगा नदीचं पाणी घुसलेलं असून त्यामुळे शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दिवाळीचा सण असतानाही पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आलेली नाहीये। पुरामुळे मोठं नुकसान झाल्यानं गावातल्या लोकांनी दिवाळी साजरी केली नाही। आर्थिक अडचणींमुळे घरांवर आकाश कंदील देखील लागलेले नाही। घरात ना फराळ बनलाय ना लेकरा बाळांना नवीन कपडे घेता आले। या सगळ्या परिस्थितीमुळे घरातल्या महिलांना आता अश्रू अनावर झालेत। लाखी गावातल्या दत्तात्रय गव्हाणे यांच्या कुटुंबासोबत आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला होता आणि त्याच दरम्यान त्यांच्या घरातल्या महिलांनी आपलं दुःख मांडलं। लेकरं बाळ सारी पुन्हा घेऊन जीव घेऊन पळालो। पाटलानं फोन केला, रातचा पळा म्हणला, वाहून जाईल सारं तुमचं घरदार, तुम्ही वाहून जाता म्हणून। मग पुन्हा पळालो वरी, पुन्हा साऱ्या घरात पाणी येतून लोंढा पाण्याचा आला। साऱ्या ह्या पोरीच वाहून गेलं, सारी इथून तिथून घर ही सगळी सपारा झाली, सगळी वाहून सगळी गेली। काय नाही केलं तर घरात ओले ओले आपल्या ते घरा भेटला होता आणि ते घरा भाजला। आणि हे लेकर बाळ म्हणलं काय खाद्या लोकांच्या तोंडाकडे कशी बघू द्यावं आपले लेकर। आपलं केले ओले ओले दोन म्हणलं बारकाले लेकर तर लेखाची म्हणून केली आपली ओलीशी। वारा सुद्धा काय नाही, साहेबीन गेली, सारं गेलं वाहून, सारं गेलं, काय सुद्धा राहिलं नाही। दादा कटे इशीच कटे साहेबीन होत होती तिथं, एक एक कटा साहेबीन झाला, कसं खावं कसं करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।